पुणे अपघात प्रकरणातील रक्त नमुने फेरफार प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केलेत। त्याचबरोबर गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना फक्त डॉक्टर तावरेंचीच बदली कशी झाली नाही असा सवालही दानवेंनी केलाय। तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबाबतही दानवेंनी प्रश्न उपस्थित केलाय। वैद्यकीय शिक्षण विभागातून तत्कालीन सचिव अश्विनी जोशी आणि गिरीश महाजन मंत्री, माझी माहिती आहे की या 16च्या 16 लोकांच्या बदल्या करण्याचं एक या विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडं संचिका गेलेली। 15 जणांच्या बदल्या झाल्या, परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही। आता यांची चौकशी करण्यासाठी डॉक्टर अजय चंदनवाले जे आहेत, अविनाश भोसले जे इथं होते, त्यांच्यासाठी त्यांना ज्या सवलती दिल्या जात होत्या त्या चौकशीसाठी पल्लवी सापळेंची चौकशी करावी अशा प्रकारचं एक सुद्धा त्यावेळेस भूमिका होती। याच पल्लवी सापळेंकडे आता चौकशीचं काम दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट घातलेले अतिरेकी आहे का गँगस्टर आहेत अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो। अमितेश कुमार फार चांगले अधिकारी म्हणून गणले जातात असं गृहमंत्री म्हणतात, पण तो अमितेश कुमारांचा मी अनुभव घेतलेला आहे। संभाजीनगरात ते पोलीस आयुक्त होते, फक्त लहान सहान गुंडांना 2-4 दंडे मारणं, 2-4 काठ्या मारणं हे करणं, पण व्हाईट कॉलर लोकांच्या अंडर काम करणं ही अमितेश कुमारांची काम करण्याची पद्धती आहे। त्यामुळे मला वाटत नाही की जर एवढा चांगला अधिकारी असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणात खोलवर जाण्याची आवश्यकता आहे।